प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधी असे प्रसंग येतात ज्यावेळी आपल्या जवळच्या लोकांच्या सुखासाठी स्वतःच्या सुखावर पाणी सोडण्याची वेळ येते. अशा वेळी निर्णय घेणे हे खरे म्हणजे अतिशय कठीण काम असते. अशा वेळी कोणत्याही बाजूने निर्णय घेतला तरी तो योग्य आहे की अयोग्य आहे, बरोबर आहे की चुकीचा आहे, हे ठरवण्यात काहीच अर्थ नसतो. कारण कोणताही निर्णय घेतला तरीही तर्काच्या आणि सारासार विवेक बुद्धीच्या कसोटीवर त्याचे समर्थनच होऊ शकते. याचे कारण म्हणजे अशा प्रकारचे निर्णय व्यक्तिसापेक्ष असून ते त्या त्या वेळच्या परिस्थितीवर आणि निर्णय घेणाऱ्या व्यक्तीच्या मनस्थितीवर अवलंबून असतात. अशाच निर्णयाच्या पेचात सापडलेली एक 17 वर्षाची गोड मुलगी रुबी आणि तिचे कुटुंबीय यांची मनाला भिडणारी तरल कथा म्हणजेच आजचा चित्रपट कोडा. कोडा या चित्रपटाने 2020चे बेस्ट फिल्म कॅटेगरीत ऑस्कर अवॉर्ड मिळवलेच, पण त्याचबरोबर इतर अनेक आंतरराष्ट्रीय बक्षिसे देखील मिळवली. कोडा या चित्रपटाच्या नावावरूनच या कथेचे स्वरूप साधारणपणे आपल्याला कळून येते. या चित्रपटाच्या शीर्षकाचे विशेष म्हणजे कोडा हे 4 शब्दांचे ॲक्रॉनिम म्हणजे 4 शब्दांच्या आद्याक्षरांनी बनलेले संक्षिप्त स्वरूप आहे. चाइल्ड ऑफ डेफ ॲडल्ट्स, कोडा. कोडाची कथा आहे एका कुटुंबाची, ज्यातील आई जॅकी, वडील फ्रँक आणि मोठा भाऊ लिओ हे तिघेही कर्णबधीर मूकबधीर आहेत. कुटुंबातील सर्वात लहान सदस्य म्हणजे 17 वर्षाची रुबी, जिला एकटीलाच सामान्य माणसाप्रमाणे ऐकू येते आहे आणि बोलताही येते आहे. यांचा मासेमारीचा व्यवसाय आहे. ते सुखासमाधानात जगत आहेत. रुबीला एकटीलाच बोलता येत असल्याने हे सर्व कुटुंब प्रत्येक गोष्टी रुबीवरती अवलंबून आहे. रोजच्या आयुष्यातील व्यवहार, डॉक्टरकडे जाणे, अगदी मासेमारीच्या व्यवसायातील व्यवहार सुद्धा रुबीच्याच मदतीने चालू आहेत. थोडक्यात काय तर रुबीशिवाय या तिघांचे पानही हलत नाही. हे सगळे करताना रुबीचे शिक्षणही चालू आहे. परीक्षेनंतर तिला पुढील शिक्षणासाठी युनिव्हर्सिटीमध्ये जाण्याची इच्छा आहे. आणि हो, सर्वात महत्त्वाचे म्हणजे तिला संगीताची मनापासून आवड आहे आणि आपले हे घरातील गाणे घरातील कोणालाच ऐकू येत नाही याची खंत आहे. त्यामुळे आपण चांगले गाणे म्हणू शकतो याची रुबीला कल्पना सुद्धा नाहीये. बोटीवर मासेमारीत व्यस्त असताना सुद्धा एकीकडे तिचे मोठमोठ्याने गाणे म्हणणे चालूच आहे, पण ऐकू येणारे बोटीवर कोणीच नाही. रुबीच्या शाळेतील माईल्स नावाचा एक मुलगा तिला मनापासून आवडत असतो. माईल्स म्युझिक विषय निवडतो म्हणून रुबी सुद्धा म्युझिक विषय निवडते. मैत्रिणी वेड्यात काढतात कारण त्यांनीही रुबीचे गाणे कधी ऐकलेलेच नसते. त्यांचे म्युझिक टीचर बर्नार्डो विला लोबोस म्हणजेच मिस्टर व्ही रुबीला जास्तीत जास्त गाण्यासाठी प्रोत्साहन देऊ लागतात. रुबीमध्ये असलेल्या सुप्त गुणांची पारख मिस्टर व्ही सारख्या संगीताची जाण आणि कदर असणाऱ्या व्यक्तीला झाल्याशिवाय राहत नाही. मिस्टर व्ही रुबी आणि माईल्स यांना एक ड्युएट बसवायला सांगतात. मिस्टर व्ही रुबीला बॉस्टनमधील बर्कले कॉलेज ऑफ म्युझिकमध्ये ऑडिशन द्यायला उद्युक्त करतात. या ऑडिशनमध्ये सिलेक्ट झालेल्या मुलांना बर्कले कॉलेज ऑफ म्युझिकमध्ये प्रवेश मिळणार असतो. या ऑडिशनची तयारी करून घेण्याची जबाबदारी सुद्धा मिस्टर व्ही घेतात. त्यासाठी प्रायव्हेट क्लास घेतात. रुबीच्या संगीत कौशल्यावर मिस्टर व्ही यांचा पूर्ण विश्वास असतो. रुबी हे मान्य करते खरे, पण त्याचबरोबर तिला तिच्यावर असलेल्या कौटुंबिक जबाबदारीची सुद्धा जाणीव आहे. त्यांच्या मासेमारीच्या धंद्यात तिचे वडील फ्रँक आणि भाऊ लिओ तिच्यावर दुभाषी म्हणून पूर्णपणे अवलंबून असतात. त्यामुळे प्रायव्हेट कोचिंगच्या वेळा आणि कुटुंबाच्या अपेक्षा पुरा करण्यासाठी लागणारा मेळ घालणे रुबीला फारच कठीण होऊ लागते. बऱ्याच वेळा काही ना काही कारणाने रुबीला कुटुंबियांबरोबर असण्याची गरज असते. त्यामुळे कोचिंग क्लासला नेहमी उशीर होतो. मिस्टर व्ही हे वक्तशीर असल्यामुळे त्यांना हे सहन होत नाही. रुबीला ते आळशी, बेजबाबदार
म्हणून शिकवण्यास नकार देतात. अर्थात त्यांना रुबीच्या कुटुंबाविषयी विशेष माहिती नसते. 17 वर्षाच्या रुबीची ही मानसिक घालमेल, कुटुंबाच्या तिच्याकडून असलेल्या अपेक्षा, स्वतःची संगीताची आवड, हे सर्व साध्य करताना चाललेली तारेवरची कसरत, हे सर्व एमिला जोन्स या सुंदर आणि गुणी अभिनेत्रीने ज्या ताकदीने उभे केले आहे त्याला तोड नाही. एमिला जोन्सचा पडद्यावरील सहज सुंदर वावर पाहण्यासाठी हा चित्रपट पुन्हा पुन्हा पाहावासा वाटतो. अशातच अजून एक अशी घटना घडते की ज्यामुळे फ्रँक आणि लिओ बरोबर रुबीने बोटीवर असणे आवश्यक ठरते. कोस्ट गार्डच्या नियमानुसार सुरक्षा विषयक घोषणा समजून घेण्यासाठी बोटीवर व्यवस्थित ऐकू येईल अशी एक तरी व्यक्ती असणे गरजेचे असते. इकडे रुबी एकदा संगीताच्या क्लासला गेलेली असताना इकडे समुद्रावर वादळासंदर्भात असलेल्या धोक्याच्या सूचना दिल्या जातात. पण फ्रँक आणि लिओ यांना त्या घोषणा ऐकू न आल्याने ते बोट तशीच वादळात पुढे पुढे नेत राहतात. अर्थातच कोस्ट गार्ड त्यांचे लायसन्स जप्त करण्याचे फरमान काढतात. हे सर्व रामायण घडल्यानंतर रुबी अखेर आपला म्युझिक स्कूलमध्ये जाण्याचा निर्णय रद्द केल्याचे जाहीर करते. यावर लिओ चिडतो. त्याचा पुरुषी अहंकार जागा होतो. रुबीशिवाय आपले अडते हे मान्य करणे लिओला अजिबातच शक्य होत नाही. अखेर त्या सर्वांना रुबीचे टॅलेंट समजते. या चित्रपटातील एक अतिशय तरल आणि मनाला भिडणारा प्रसंग म्हणजे रुबीचा शाळेतील गाण्याचा कार्यक्रम. रुबी आणि माईल्सच्या गाण्याला जेव्हा अनेक प्रेक्षागृहातले प्रेक्षक टाळ्या वाजवून दाद देत असतात त्यावेळी फ्रँक, जॅकी, लिओ मात्र आजूबाजूच्या प्रेक्षकांच्या तोंडाकडे नुसते बघत असतात, कारण त्यांना साहजिकच काहीच ऐकू येत नसते. प्रेक्षकांच्या चेहऱ्यावरील हावभावावरून आपली मुलगी खूप चांगले काहीतरी करते आहे एवढे मात्र त्यांना समजते. हा प्रसंग या तिघांना कसा वाटला असेल हे आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी दिग्दर्शिका सियान हेडर हिने कार्यक्रम चालू असताना एका उच्च क्षणी संपूर्ण आवाज बंद केला आहे. रुबी आणि माईल्सचे हावभाव आणि प्रेक्षकांचे टाळ्या वाजवण्याचे आविर्भाव तर दिसत आहेत, पण पडद्यावर पूर्णपणे शांतता पसरलेली आहे. हे सर्व पाहताना फ्रँक, जॅकी, लिओ यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागतात. हा प्रसंग ज्या हळुवारपणे चित्रित केला आहे त्याचे कौतुक करावे तितके थोडेच आहे. आता दिवस उजाडतो तो रुबीच्या बर्कले कॉलेज ऑफ म्युझिकच्या ऑडिशनचा. मिस्टर व्ही स्वतः रुबीला पियानोवर साथ देतात आणि वरती चोरून बाल्कनीत येऊन बसलेले फ्रँक, जॅकी आणि लिओ यांच्याकडे पाहून रुबीचा आत्मविश्वास वाढतो. आपण म्हणत असलेले गाणे या तिघांना कळावे म्हणून रुबी शब्दांबरोबरच खाणाखुणा करून म्हणत असते. हा संगीताचा आणि आपुलकीचा सुंदर मिलाफ पाहून परीक्षक सुद्धा खुश होऊन जातात आणि अर्थातच रुबीला बर्कलेमध्ये ऍडमिशन मिळते. आता रुबीची घर सोडून बॉस्टनला जाण्याची वेळ जवळ येऊन ठेपते. या सर्व ताणतणावाच्या वातावरणातून जात असताना दिग्दर्शिका आपल्याला रुबी आणि तिची आई जॅकी यांच्यामधील संबंधाचे अत्यंत भावस्पर्शी दर्शन घडवते. ज्यावेळी कुटुंबाच्या अपेक्षा आणि संगीताची आवड अशी तारेवरची कसरत करणे रुबीला अशक्य होऊन जाते त्यावेळी अखेर रुबीचा धीर सुटतो आणि ती आईच्या कुशीत डोकं खुपसून रडू लागते. ज्यावेळी जॅकी तिचे मन रुबी पुढे मोकळे करते. जॅकी जन्मतः मूकबधीर आणि कर्णबधीर असल्याने जॅकीचे तिच्या आईशी कधीच सुसंवाद घडू शकलेला नसतो आणि याची कायम खंत जॅकीच्या मनात असते.
त्यामुळे रुबी सामान्य माणसासारखे ऐकू बोलू शकते हे समजल्यावर जॅकी मात्र नाराज झालेली असते. कारण आता आपल्या मुलीबरोबर आपण कसा सुसंवाद साधू शकणार अशी चिंता जॅकीच्या मनात असते. अर्थातच रुबीच्या वागण्यामुळे असे काही घडत नाही. रुबी आणि जॅकी यांचा हा प्रसंग म्हणजे चित्रपटाचा हाय पॉइंटच म्हणावा लागेल. आता रुबीची बर्कलेला जाण्याची वेळ येऊन ठेपते. काय निर्णय घ्यावा अशा मनाच्या चलबिचल अवस्थेत असताना फ्रँक, जॅकी, लिओ ठामपणे रुबीला पुढील शिक्षणासाठी जायचा आग्रह धरतात. मासेमारी व्यवसायात दुभाषी घेऊन मार्ग काढता येईल अशी समजूत घालून तू तुझी स्वप्न पूर्ण करण्याचा पाठपुरावा कर, भरारी घे, मागे वळून पाहू नकोस असा आग्रह धरतात. आपल्या लाडक्या रुबीच्या स्वप्नांचा बळी देऊन स्वतःचे सुख जोपासण्या एवढे आम्ही स्वार्थी नक्कीच नाही हे त्यांचे म्हणणे रुबीला पटवण्यात तिघ जण यशस्वी होतात. आय लव्ह यू सो मच हे गाणे गुणगुणतच रुबी सर्वांचा जड अंतःकरणाने निरोप घेते. स्वप्नांच्या दिशेने मार्गस्थ होते. चित्रपट येथे संपतो खरा, पण तो आपल्या मनात कायमचा घर करून राहतो. एमिला जोन्सच्या अभिनयाबद्दल मगाशी सांगून झालेच आहे, पण त्याचबरोबर या चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे फ्रँक, जॅकी, लिओ या तिघांची भूमिका खऱ्या आयुष्यातील कर्णबधीर आणि मूकबधीर कलाकारांनी रंगवलेली आहे. फ्रँकची भूमिका करणाऱ्या ट्रॉय कोट्सूरला सहाय्यक अभिनेत्याचे ऑस्कर अवॉर्ड मिळाले. अशा प्रकारचे डेफ ॲक्टरला मिळालेले हे पहिलेच अवॉर्ड आहे. कोडा चित्रपट पाहणे हा कुठल्याही भावनाप्रधान व्यक्तीसाठी अतिशय सुखद अनुभव आहे आणि त्यासाठी दिग्दर्शिका सियान हेडर हिचे अभिनंदन. हा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर हा आणि असे अनेक चित्रपट समजून घेण्यासाठी या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.